यहाँ पर मैंने देखा है बहुत कम जगह ये देखने को मिलता है कि नसों के मामले में लोग बड़े परेशान नजर आते हैं। आपका क्या एक्सपीरियंस रहा, क्या तजुर्बा रहा इस हॉस्पिटल से, यहाँ पर आप आए इस दवाखाने से, क्लिनिक से, क्या तजुर्बा रहा? बेसिकली हमारा हमदर्द क्लिनिक यांचे डॉक्टर मुशरफुद्दीन सर हे जे नसाचं क्लिनिक चालवत आहे, हा समाजासाठी एक खूप चांगल्या उपचार पद्धतीचा सल्ला आणि उपचार पद्धती आहे। माझं नाव पवन कमलचंद पहाडे, मी राहणारा फाजलपुरा औरंगाबाद येथील रहिवासी आहे। 2017 साली मला माझ्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर खूप दुखणं वाढलं होतं। त्या दुखण्यामुळे मी आपल्या गाडीची चावी सुद्धा उचलू शकत नव्हतो। तर त्यावेळेस मला गाडी चालवणंही अवघड होतं आणि पुष्कळशी कामं जी आपली रोजच्या जीवनातली कामं करावी लागतात ती करणं अशक्य झालं होतं। अशा वेळेस मी औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेलो, त्यांना दाखवलं, तर त्यांनी मला ऑपरेशन करावं लागेल म्हणून सांगितलं आणि त्याची फीसही मला त्यांनी खूप सांगितली, जी माझ्या आवाक्याबाहेरची होती। मग मी दुसऱ्या एका डॉक्टरकडे सेकंड ओपिनियन घेण्यासाठी गेलो। मग तशाच पद्धतीचा अनुभव मला जवळपास आला। मग अशातच माझे 2-4 दिवस निघून गेले। मग माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की तुम्ही डॉक्टर मुशरफुद्दीनला जाऊन भेटा आणि त्यांचं ओपिनियन घ्या। म्हटलं ठीक आहे, ओपिनियन घेण्यामध्ये काही एक अडचण नाही। मग मी त्या विचारानं डॉक्टर मुशरफुद्दीन सरांकडे आलो आणि त्यांना माझा आजार सांगितला। माझा कोपरा जो दुखत होता त्याचं दुखणं अजूनच वाढत चाललेलं होतं, त्याच्यामुळे मला कोणतेच काम करता येत नव्हते। मग ही परिस्थिती मी डॉक्टरांना सांगितल्यावर डॉक्टरांनी मला सांगितलं की याच्यात घाबरण्याचं काही कारण नाही, एक 5-6 दिवसात तुमच्या ह्या आजाराचा उपचार होऊन जाईल, तुम्ही काही काळजी करू नका, मी याची उपचार तुम्हाला व्यवस्थितपणे करून देईन। ते ऐकल्यावर मला थोडंसं आश्चर्य वाटलं की हा माणूस इतक्या कॉन्फिडन्सली कसा काय बोलू शकतो, आणि याची मला उत्सुकता वाढली। मग मी त्याच दिवसापासून त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली। पहिल्याच दिवशी ज्या दिवशी माझी ट्रीटमेंट झाली त्या दिवशी मला असं जाणवलं की माझा हात थोडासा अचानकपणे कमी दुखणं व्हायला लागलंय। त्यांच्या उपचाराचा फायदा झाला आणि त्याच्यातनं मला अजून 2-4 दिवस पुढे उपचार केल्यावर पूर्णतः त्या आजारातनं मी बरा झालो। आज मी माझ्या प्रत्येक कामात उजव्या हाताचा वापर करतो आणि आज मी संपूर्णपणे बरा आहे। याबद्दल मी डॉक्टर मुशरफुद्दीन सरांचे शतशः आभार मानतो आणि मी त्यांचा ऋणी आहे।